नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आनंदी सुधाला म्हणत असते की प्लीज मला ते मशीन देता का, मला त्या मशीनची खूप गरज आहे. मला तिच्यावर साडी विणायची आहे. मी हळूहळू करून तुमचे सगळे पैसे परत करेल, पण प्लीज तुम्ही मला ती मशीन देऊ शकता का. सुधा म्हणते की अगं ती मशीन आता इथे नाही आहे, गोडाऊनमध्ये. आम्ही विचार करून सांगतो, तू ये आता. आनंदी म्हणते की ठीक आहे, सॉरी की मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. सुधा म्हणते की काही नाही. अलकाला ती सांगते की किचनमधून काहीतरी गोड घेऊन ये. ती आनंदीला म्हणते की लक्ष्मीच्या पावलांनी आली आहेस तू, रिकाम्या हाताने कशी जाऊन देईल तुला मी. सुधा आनंदीच्या हातावर गोड ठेवते आणि तिला म्हणते की तोंड गोड कर. आनंदी सुधाला म्हणते की मॅडम, तुमचा जो काही निर्णय असेल तो प्लीज मला लवकरात लवकर कळवा, कारण मला खूप गरज आहे त्या मशीनची. मी वाट बघेल. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर इकडे ऑफिसमध्ये रेश्मा केदारला म्हणत असते की केदार, एक लक्ष देऊन ऐक. त्या सगळ्यामध्ये फक्त माझ्या कंटेस्टंट जास्त असायला पाहिजे. मी 7 नावं वर काढून ठेवले, त्याच्यामुळे लकी कस्टमरचे नावं घेण्यामध्ये ते तूच सिलेक्ट केले पाहिजे. त्यावर केदार म्हणतो की तू अजिबात टेन्शन घेऊ नको, जे लकी ड्रॉवर आहे तिथे जवळ मीच असणार आहे. फक्त सार्थकने यामध्ये लक्ष घालायला नको, नाहीतर प्रॉब्लेम होईल. त्यावर रेश्मा म्हणते की तो कशाला लक्ष देईल आणि तो लक्ष देणार नाही याची काळजी मी घेईल. आणि तसंही तो त्याच्या इतर कामामध्ये बिझी असेल, त्याच्यामुळे नो रिस्क. तू फक्त तुझं काम व्यवस्थित कर. मला हे प्राईज आणि पीस कोणाच्याही हाती दुसरं जाऊ द्यायचं नाही आहे. तर बेनारेने रेश्मा आणि केदारचं हे सर्व बोलणं ऐकलेलं असतं. बेनारे सार्थककडे येतो आणि म्हणतो की सर, एक सांगू का. तेव्हा सार्थक म्हणतो की बोला बेनारे. त्यावर बेनारे म्हणतो की अहो सर, आपल्या ऑफिसमध्ये तुमच्याबद्दल बरंच काही सुरू आहे. म्हणजे जी निवड प्रक्रिया होणार आहे ना, त्यात काहीतरी घोळ होणार आहे. सार्थक म्हणतो की काय घोळ होणार आहे. त्यावर बेनारे म्हणतो की म्हणजे पडद्यामागं भरपूर काही घडतंय. कसं सांगावं तेच कळत नाही आहे. सार्थक म्हणतो की बिंदास सांगा, काय झालं आहे. बेनारे म्हणतात की लकी ड्रॉवरमधून काही नावं बळच काढली जाणार आहे. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर आपण लगेचच जाऊन खरं खोटं करूयात. सार्थक म्हणतो की माझा आहे तुमच्यावर विश्वास. कोण करणार आहे हे. बेनारे म्हणतो की मी ते कसं काय सांगू, म्हणजे उगाच चहाडी केल्यासारखं होईल ना. पण एवढं मला कळतंय की जे काही घडतंय ते चुकीचं घडतंय. सार्थक म्हणतो की बेनारे, तुम्ही सांगितलं नाही तरी मला अंदाज आहे की ऑफिसमध्ये कोण कसं वागू शकतं त्याचा. तुम्ही अजिबात काळजी करू नका बेनारे, या कंपनीत मी काहीही चुकीचं होऊ देणार नाही. तर इकडे शकू आनंदीला विचारत असते की काय ग, देणार आहेत का त्या मशीन. त्यावर आनंदी म्हणते की नाही, काही कन्फर्म सांगता येत नाही आहे. शकू म्हणते की आता काय करायचं ग, आपण तर स्पर्धेचा फॉर्म भरलाय आणि जर आता मशीनच नसेल तर साडी कशी काय बनेल. आनंदी म्हणत असते की तेच तर शकू, मला तेच कळत नाही आहे की काय करावं ते. शकू म्हणते की त्यांच्या बोलण्यावरून तुला काय वाटतं, देतील का ते परत. आनंदी म्हणते की ते तर मला काही सांगता येत नाही, पण शकू, मला त्या घरामध्ये एक काकू भेटल्या आणि त्या खूप छान बोलत होत्या ग माझ्याशी. त्यांच्याशी बोलून मला असं वाटलं की कदाचित आपल्याला आपली भाग्यलक्ष्मी परत मिळू शकते. शकू म्हणते की म्हणजे आशेचा किरण आहे तर. आता तू अजिबात टेन्शन घेऊ नको, आता आपली भाग्यलक्ष्मी नक्की परत येईल. आता आपण साडी पण विणू, स्पर्धा पण जिंकू आणि यात पहिलं बक्षीस पण मिळवू. चल आता एक कटिंग मारू, म्हणजे कशी तरतरी येईल. आणि मग दोघीही चहा प्यायला बसतात. तर इकडे रेश्मा अनाऊन्स करत असते की गाईज, आज आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. बघूयात आता कोण आहे ते लकी कस्टमर. रेश्मा केदारला हळूच म्हणत असते की केदार, मी सांगितल्याप्रमाणे माझ्या माणसांची नावं वरती ठेवली आहेत ना. त्यावर केदार म्हणतो की ऑफकोर्स. केदार सर्वांना म्हणतो की चला आता आपण 15 चिठ्ठ्या बाहेर काढूयात. केदार पहिली चिठ्ठी उचलायला जाणार तेवढा सार्थक म्हणतो की 1 मिनिट. सार्थक तिथे येतो आणि म्हणतो की लकी ड्रॉचे नावं मी काढणार आहे. केदार म्हणतो की सार्थक, असं कसं काय, हे तर ऑर्गनायझिंग कमिटीचं काम आहे ना. सार्थक म्हणतो की पण मी या कंपनीचा CEO आहे, तर मी काढू शकतो हे. चालेल ना रेश्मा. त्यावर रेश्मा म्हणते की हो डेफिनेटली. खरं तर रेश्मा आणि केदार खूपच घाबरलेले असतात. सार्थक एक चिठ्ठी उचलायला जातो आणि केदारकडे बघतो. केदारचा चेहरा बघून सार्थकला समजतं आणि सार्थक वरच्या सर्व चिठ्ठ्या खाली करतो आणि सगळ्या चिठ्ठ्या एकमेकांमध्ये मिक्स करतो. चिठ्ठ्या शफल केल्यामुळे केदार आणि रेश्माचा प्लॅन चांगलाच हुकतो. आणि चिठ्ठ्या शफल केल्यानंतर सार्थक रेश्माला म्हणतो की मला असं वाटतं की पहिली चिठ्ठी रेश्माने काढावी. रेश्मा म्हणते की मी ओके. रेश्मा त्यातून एक चिठ्ठी उचलते. रेश्मा ती चिठ्ठी उघडूनच बघत असते तेवढ्या सार्थक तिला म्हणतो की अगं थांब, सगळे एकत्रच वाचूयात. आणि मग सार्थक एक एक करून 15 चिठ्ठ्या बाहेर काढत असतो.
तर इकडे आकांक्षा सुधाला म्हणत असते की अगं आई कसला विचार करतेयस एवढा. सुधा म्हणते की अगं त्या मुलीचाच विचार करत होते. खरं तर मला तिच्या डोळ्यामध्ये खूप खरेपणा दिसला. ती मनापासून गयावया करत होती. खरंच तिचं त्या मशीनवर खूप प्रेम दिसतंय. आकांक्षा म्हणते की अगं हो, पण मग तिने पैसे कुठे परत केलेत. सुधा म्हणते की अगं पैशांचं काय घेऊन बसलीस. अगं तिची एखादी गोष्ट अशी उचलून आणलं तिला खूप वाईट वाटलं असेल ना. आक्कू म्हणते की अगं ती तर म्हणाली की तिच्या दादाने विकली म्हणून. सुधा म्हणते की अगं हो, पण मग तिच्या संमतीशिवाय विकली ना. म्हणजे एक प्रकारे त्याने तिचा विश्वासघातच तर केलाय. मला तर खूप वाटतंय की आपण तिची मदत करायला हवी. मी लगेचच आत्ताच्या आत्ता बेनारेंना फोन करते, थांब. सुधा लगेच बेनारेला फोन करते आणि त्याला सर्व समजावून सांगते. तरी इकडे अंशुमन हा आनंदीच्या घरी आलेला असतो. अण्णांनी दार उघडलेलं असतं आणि अंशुमनला बघून ते विचारतात की तू इथे कशाला आलायस. अंशुमन म्हणतो की अहो अण्णा, मी तुमच्यासाठी भेळ आणली आहे, तुम्हाला आवडते ना. हो, बॉम्बे नाका आहे ना, तिथे खूप छान भेळ भेटते. हे बघा सगळ्यांसाठी भेळ आणली आहे मी. अंशुमन सान्वीजवळ जातो आणि म्हणतो की सान्वी बाळा, हे बघ तुझ्यासाठी चॉकलेट आणली आहेत मी. सान्वी म्हणते की तुम्ही माझ्याशी बोलूच नका. तुम्ही माझ्या आत्तूला त्रास दिला ना, आणि तुम्ही लंडनला पण गेले नाही. तुम्ही खोटं बोललात ना. लीना म्हणते की सानू असं नाही म्हणू. अंशुमन म्हणतो की राहू द्यावं, तिला कुठे कळतंय, लहान आहे ती. अंशुमन सान्वीला म्हणत असतो की सानू बाळा चला आपण खेळूयात. त्यावर अण्णा ओरडतात आणि म्हणतात की हा सर्व काय प्रकार आहे. अंशुमन म्हणतो की अहो अण्णा, असं काय करताय तुम्ही, एवढा राग कुणी धरतं का. अहो बघताय काय, भेळ खा तुम्ही, मस्त तिखट टाकून आणली आहे. अण्णा म्हणत असतात की हे बघा अंशुमनराव. त्यावर अंशुमन म्हणतो की अण्णा, घर आहे म्हटल्यावर भांडणं पण होतच असतात. मग हे सर्व काय असं खेचायचं असतं का. आता जे झालं गेलंय ते आपण सगळं विसरून पुढे जायला हवंय, नाहीतर मग दोघांचंही आयुष्य खराब होऊन जाईल अशाने. हे बघा अण्णा, तुम्ही राग विसरून जा आणि मला माफ करून टाका. बरं आनंदी कुठे आहे. आनंदीसाठी तर मी शेव बटाटा पुरी आणली आहे. तो आनंदीला आवाज देत असतो. त्यावर मालती म्हणते की अंशुमनराव ती बाहेर गेली आहे. अंशुमन म्हणतो की हे बघा असं असतं, ती न सांगता कुठेही निघून जाते आणि मग आमच्यामध्ये भांडणं होतात. आई तुम्हाला खरं सांगू का, या सगळ्या गोष्टींचा मला खूप कंटाळा आलाय. आता मला कुठलाही डोक्याला त्रास नको आहे. तुम्हाला मी आता खरंच सांगतोय की मी आता फक्त माझी बायको आणि मी एवढाच विचार करणार आहे. तुम्ही पुढाकार घ्या, तिला समजावून सांगा. ती आली की मी तिला घेऊन जाईल. मालती म्हणते की हो, आम्ही नक्की समजावू तिला. अण्णा मात्र आता चिडतात आणि ती भेळ अंशुमनच्या हातात देतात आणि म्हणतात की कोणालाही काहीही समजवायची गरज नाही आहे, तुम्ही इथून निघून जा. माझ्या मुलीने इतकं सगळं काही केलं तुमच्यासाठी आणि तुम्ही तिला त्रास देण्याचा एक चान्ससुद्धा सोडला नाही. आणि मग अण्णा धक्के मारून अंशुमनला घराबाहेर काढतात. अंशुमनला मात्र फार राग आलेला असतो. अंशुमन म्हणतो की ठीक आहे, जातोय मी, पण हे सगळं तुम्हाला खूप भारी पडणार आहे. एका एकाला सोडणार नाही मी आता बघाच मी काय करतो ते. अण्णा म्हणतात की जा, काय करायचं ते कर. आणि असं म्हणून पुन्हा अंशुमनला ढकलून देतात आणि दरवाजा लावून घेतात. मालती म्हणते की हो, काय केलं तुम्ही हे. अण्णा म्हणतात की तू त्याच्या नाटकाला अजिबात भुलू नकोस. माझ्या नातवाचा जीव घेतला याने आणि माझ्या मुलीच्या आयुष्याची माती केली आहे, आणि आता आलाय भेळ घेऊन. पुन्हा एकदा दरवाजा वाजतो. अण्णांना वाटतं अंशुमनच आलाय. अण्णा दरवाजा उघडतात आणि म्हणतात की तुम्हाला सांगितलंय ना एकदा. तेवढ्यातच अण्णा समोर बघतात आणि गप्प होतात. आता समोर नेमकं कोण आलंय हे आपल्याला थोड्याच वेळात समजेल. तर इकडे सार्थकने 15 चिठ्ठ्या काढलेल्या असतात आणि तो म्हणतो की आता एकेकाचे नाव मी वाचतो. पहिलं नाव असतं आरती मिसाळ, दुसरं नाव असतं अनिकेत महाडी. एक एक करून तो सर्व नावं वाचत असतो आणि असं एक एक करत शेवटची 15वी चिठ्ठी सार्थक वाचणार असतो. सार्थक शेवटची चिठ्ठी वाचतो तर त्याच्यात आनंदी वर्तक असं लिहिलेलं असतं आणि मग सर्वजण टाळ्या वाजवायला लागतात. तर इकडे शकूने आनंदीला सोडलेलं असतं. आनंदी ही रस्त्यावरच असते. अंशुमन आनंदीजवळ येतो आणि म्हणतो की आनंदी, काय ग, कशी आहेस. तुझ्या बापासाठी भेळ घेऊन गेलो होतो, पण त्यांनी तर मला हकलून दिलं. तुझं आणि माझं लग्न झालंय. आणि फुलांच्या पाकळ्या तो आनंदीच्या अंगावर फेकत असतो. अंशुमन हा आनंदीच्या अंगावर फुले उधळत असतो आणि शुभमंगल सावधान म्हणत असतो. आनंदी मात्र त्याचा हा अवतार बघून खूपच घाबरलेली असते. अंशुमन आनंदीचा हात जोरात पकडतो. शकू हे सर्व बघते. अंशुमन म्हणतो की आता सहजासहजी मी सुटका नाही करणार तुझी. नाही तुमची कोर्टात वाट लावली तर माझं नावसुद्धा अंशुमन नाही. शकू त्याला म्हणते की ए, धमकी कोणाला देतोयस. अंशुमन आनंदीला म्हणतो की ए, समजाव हिला. अंशुमन तिथून निघून जातो. तर इकडे आनंदी जेव्हा घरामध्ये येते तेव्हा अण्णा मोठ्याने म्हणतात की अगं आनंदी, तुझ्यासाठी सरप्राईज आहे, ये लवकर. मालतीसुद्धा सप्तशृंगी माताचे आभार मानत असते. अण्णा आनंदीला रूममध्ये घेऊन येतात आणि भाग्यलक्ष्मी दाखवतात. भाग्यलक्ष्मी डोळ्यासमोर बघून आनंदीला मात्र खूपच आनंद होतो. आनंदी म्हणत असते की हो अण्णा, आपले भाग्यलक्ष्मी परत आली आहे. शकू, अगं बघतीयस ना आपली भाग्यलक्ष्मी. आनंदी ही खूपच खुश असते.
अण्णा म्हणतात की त्या लोकांनी परत पाठवून दिली, खरंच किती चांगली लोक आहेत ती. शकू म्हणते की वा वा, हे तर एकदम बेस्ट झाले. आता आनंदीताई काहीही करून ही स्पर्धा तुलाच जिंकायची आहे. अण्णा म्हणतात की नक्की जिंकेल ती. पण आनंदी, मला एक कळत नाही, जेव्हा हे लोक भाग्यलक्ष्मीला घेऊन आले तेव्हा त्यांना मी विचारलं की ह्याचे पैसे किती, तर ते मला म्हणाले की आमच्या मालकीणबाईंनी फक्त द्यायला सांगितले, पैसे वगैरे नाही घ्यायला सांगितले आणि निघून गेले ते. पण तू कुठे गेली होतीस? आनंदी म्हणते की अहो अण्णा, मी त्यांच्याच घरी गेले होते. अण्णा, मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला साडी विणायची आहे, प्लीज आमची भाग्यलक्ष्मी परत द्या. तर त्या मला म्हणाल्या की आम्ही कळवतो. पण मी घरी यायच्या आधीच आपली भाग्यलक्ष्मी परत आली आहे. आनंदीला खूपच आनंद झालेला असतो. अण्णा म्हणतात की आनंदी, तू परत त्यांच्या घरी जा. जर आपल्यासाठी एवढं केलं असेल तर आपण त्याचे आभार मानलेच पाहिजे. तर इकडे वृंदा सुधाला म्हणत असते की काय गरज होती तुला मशीन परत करायची, आणि त्या मुलीने पैसेही दिले नाही. सुधा म्हणते की वृंदा, कधीतरी आपणही कोणाच्या मदतीला जावं, म्हणजे कधी आपल्यालाही मदत लागेल. आणि तशीही ती मुलगी स्वभावाने मला खूप छान वाटली. म्हणजे निर्जीव वस्तूंना इतका जीव लावते ती मुलगी, तर सजीव माणसांना किती जीव लावत असेल. तेवढ्यातच आनंदी तिथे येते. आनंदी म्हणते की मी आत येऊ का? सुधा म्हणते की हो तर. आनंदी म्हणते की तुम्ही मला ओळखलं ना, मी आनंदी. सुधा म्हणते की तुला तुझी मशीन मिळाली ना परत? आनंदी म्हणते की खरंच खूप खूप धन्यवाद. मला खरंच कळत नाही की मी तुमचे उपकार कसे फेडू ते. सुधा म्हणते की अगं, तुझी वास्तू होती आणि तुला परत केली, त्यात उपकार कसले आले? आनंदी म्हणते की हा तुमचा मोठेपणा आहे, पण मी तुमचे सगळे पैसे परत करेल आणि मी पुन्हा तुमच्या घरी येऊनच तुमचे सगळे पैसे परत देईल. सुधा म्हणते की अगं, मी मागितले का तुझ्याकडे पैसे? आनंदी म्हणते की तुम्ही आम्हाला आमची भाग्यलक्ष्मी परत दिली. सुधा म्हणते की मला फक्त एवढं वाटलं की माझ्यापेक्षा गरज तुला जास्त आहे ह्याची. तू आता त्यावर सुंदर सुंदर अशा साड्या विणशील, हो ना? तू सुसंस्कृत दिसतेस, स्वाभिमानी दिसतेस, तू कोणाचे उपकार कधी घेणार नाहीस. तुझ्याकडून मला फक्त एकच अपेक्षा आहे, मला एक सुंदर साडी विणून दे. म्हणजे माझ्यासाठी नाही, माझ्या होणाऱ्या सुनेसाठी. मी तिला ती गिफ्ट देईन, जमेल ना तुला? आनंदी म्हणते की हो नक्की, मी तुम्हाला खूप सुंदर अशी साडी विणून देईन, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. आणि पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. सुधा म्हणते की तू माझं फक्त एवढं काम कर आणि विणलेली साडी दाखवशील ना मला? आनंदी म्हणते की हो, बरं आता मी निघते, नमस्कार करते. आणि आनंदी सुधाचा आशीर्वाद घेते. वृंदाला मात्र हे अजिबात सहन होत नसतं. तेवढ्यातच अरविंद बाहेर येतो. आकांक्षा म्हणते की अहो बाबा, तुम्ही इथं काय करतायत, चला बरं तुम्ही. आणि आनंदीसुद्धा अरविंदला पाठमोरी बघते. आनंदी तिकडनं निघते, तर सुधाला मात्र आनंदी खूपच आवडलेली असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे भाग्यलक्ष्मी परत आल्यामुळे मनोज मात्र खूपच चिडलेला असतो. मनोज म्हणतो की ही मशीन परत इथे कशी काय आली, पैसे कोणी दिले, मला न विचारता हे सगळं तुम्ही कसं काय करू शकता? तर आनंदी म्हणत असते की अरे दादा, तू कसं बोलतोयस त्यांच्याशी? तर इकडे मात्र सार्थक हा अंशुमनला भेटलेला असतो. तो त्याच्या हातात हात घालून म्हणतो की माझी कंपनी आहे राज्याध्यक्ष एंटरप्राइजेस. अण्णा आनंदीला म्हणत असतात की आनंदी, माझा विश्वास आहे की तू या स्पर्धेत नक्की जिंकशील. मनोज म्हणतो की आनंदी, मी एक पैंज लावतो, जर तू ही पैंज जिंकली आणि जर तू ही स्पर्धा जिंकलीस तर मी माझी मिशी काढेल, आणि जर तुझं सिलेक्शन झालं नाही तर तुला ही मशीन स्वतःच्या हाताने घराबाहेर काढावी लागेल. तर मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.